हेलो 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 उभे विदेवरी करकटवरे देवनिया करकटवरे देवनिया उभे विदेवरी करकटवरे देवनिया करकटवरे
हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि
लोचने रूप पाहता लोचने रूप रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी हरि बोल तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल
पण रिटर्न नाही येत. हॅलो शेवट तो भला माझा बहु गोड झाला, बहु गोड झाला माझा बहु गोड झाला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, माझा बहु तो भला माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला. आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, निजाच्या माहेरा. विठ्ठल कुमाईच्या बरा, विठ्ठल कुमाईच्या बरा, विठ्ठल कुमाईच्या बरा. आलो निजाच्या माहेरा, विठ्ठल कुमाईच्या विठ्ठल कुमाईच्या वरा, विठ्ठल कुमाईच्या वरा. पुरे हार झाला अवघा दुःखाच्या मागिल्या, अवघा दुःखाच्या मागिल्या, अवघा दुःखाच्या मागिल्या. परिहार झाला अवघा दुःखाचा मागिला, अवघा दुःखाचा मागिला, अवघा दुःखाचा मागिला. आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, माहेरा, आलो निजाच्या माहेरा, निजाच्या माहेरा. विठ्ठल कुमाईच्या बरा, विठ्ठल कुमाईच्या बरा, विठ्ठल कुमाईच्या बरा. आलो निजाच्या माहेरा, विठ्ठल कुमाईच्या वरा, विठ्ठल कुमाईच्या वरा, विठ्ठल कुमाईच्या वरा. तुका म्हणेवाणी, तुका म्हणेवाणी, रे तुका म्हणेवाणी. गेली आता घेऊन, गेली आता घेऊन, गेली आता घेऊन. तुका म्हणेवाणी, गेली आता घेऊन, गेली आता घेऊन, गेली आता घेऊन. निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, विठ्ठल कुमाईच्या बरा, विठ्ठल कुमाईच्या बरा, विठ्ठल कुमाईच्या बरा. आलो निजाच्या माहेरा, विठ्ठल कुमाईच्या वरा, विठ्ठल कुमाईच्या वरा, विठ्ठल कुमाईच्या. गोपाळ कुमाई, जय जय विठोबार कुमाई, गोपाळ कुमाई, विठोबार कुमाई, गोपाळ कुमाई, विठोबार कुमाई.
हेलो 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 शेवट तो भला शेवट तो भला शेवट तो भला शेवट तो भला सेवट तो भला सेवट तो भला सेवट तो भला सेवट तो भला शेवट तो भला शेवट तो भला शेवट तो भला शेवट तो भला सेवट तो भला सेवट तो भला सेवट तो भला सेवट तो भला
जावरा बेटी रमाई जावरा बेटी रमाई जावरा
शेवट तो भला शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या परिहार झाला अवघा दुःखाच्या मागिला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा तू का गेली आता उधडी आलो निजाच्या माहिरा भेटी रखुमाईच्या अजम रुक्मिणीं प्राण संजीवनंतम परमधाम कैवल्यमेकं तुर्यं प्रसन्नं प्रपन्नार्ति हम परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा गुरु प्रथमणमोण दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञ जीवो दरार्थावतार कलाकांक तेजोदिकामो दिवक्रम खलानिशवादा पणोहदार्हदक्षिं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय अष्टसिद्धि नवनीति के दाता अश्वरती जानकी माता राम रसायन तुम रे पासा सदा रहो रघुपति के दासा राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की मंगल भवन अमंगल हारी मंगल भवन अमंगल हारी द्रवहु सुदर्शन श्री राम जय राम श्री राम जय राम जय राम सिया राम श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारे
वर्णव रघुवर विमल जशो जोदायक कुलचारी बुद्धिहीन तनु जाणके सुमिरो पवन कुमार बलबुद्धी विद्या देव मोही हरव कलेश विकार शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलोणीजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी थोडा इकुराव द्या बोलताना सेवेकरता घेतलेला भंग यच्छ यावत भूतलावर जन्माला आलेले जड जीवांचा उद्धार करण्याकरता ज्यांनी अखंड आपला देह झिजविला वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभणारे वारकरी संप्रदायाचे हिरे वारकरी संप्रदायाचे कळस हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु आणि अखिल विश्वाला सुशोभित करणारे जगद्गुरु तुकोबराय यांचा फार चरणांचा नाही मायबाप 4 चरणांचा, परंतु या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर शेवट तर प्रत्येकाचा ठरलेला आहे. पण हा शेवट गोड करायचा की वाईट करायचा हे आपल्या हातात आहे. आणि म्हणून संतांच्या जीवनामध्ये संतांनी असं कर्म केलं की संतांचा शेवट मायबाप कसा झाला, गोड झाला. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात शेवट तो भला माझा बहु गोड झाला. पण कधी गोड झाला, ज्यावेळेस देवाची प्राप्ती झाली. आलोणीजाच्या माहिरा बेटी रखुमाईच्या वरा. प्रथमेश पांडुरंग परमात्म्याची बेटी झाली आणि माझा शेवट गोड झाला. बर त्याला भेटल्यानंतर काय झालं, परिहार झाला अवघा दुःखाच्या मागिल्या. परिहार झाला, मागचं सुख आहे दुःख या सर्व गोष्टींची आमची चर्चा झाली आणि शेवट गोड झाला. मग शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात ही वाणी जी आहे ही वाणी त्या विश्वाच्या मालकाला समर्पित केली. तुका म्हणे वाणी गेली आता घे उधणी आलोणीजाच्या माहिरा भेटी रखुमाईच्या वरा. विठाला आणि जगद्गुरु तुकोबरायांचा हा अभंग आजच्या या सेवेकरता घेतलेला आहे. किम निमित्ताने तुम्ही आपण सर्वजण या ठिकाणी जमलेला आहात, तुम्हा सर्वांना ज्ञात आहे आज आपल्या या चव्हाणके परिवारातील उजने गावातील हा चव्हाणके परिवार आणि या परिवारातील कैलासवासी सो लहानूबाई सदाशिव चव्हाणके या मातोश्रींना या परिवारातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. आज त्यांचा श्राद्धाचा दिवस आहे, आज त्यांचा पुण्यस्मरणाचा दिवस आहे. गेलेल्या व्यक्तीविषयी स्मरण जे आपण करतो ते आपल्याला पुण्यवान बनवून जातं, म्हणून याला पुण्यस्मरण म्हटलं जातं. गेलेल्या व्यक्तीविषयी श्रद्धेनं आपण जे कार्य करतो या कार्याला श्राद्ध असं म्हटलं जातं. आणि आज 1 वर्ष पूर्ण झालं म्हणून याला वर्ष श्राद्ध असं म्हटलं जातं. आणि आज वर्ष श्राद्ध पुण्यस्मरण या मातोश्रींचं आहे. आणि निश्चितच या मातोश्रींनी आपल्या परिवाराकरता घेतलेले कष्ट, आपल्या परिवारावरती केलेलं प्रेम, आपल्या परिवाराकरता केलेली खटाटोप प्रत्येक क्षणाक्षणाला या परिवाराच्या लक्षात राहील. प्रत्येक क्षणाक्षणाला या मातोश्रींची आठवण त्यांना येत राहील. आणि म्हणून त्यांच्या पाठीमागं असणारा त्यांचा जो संपूर्ण परिवार आहे त्यामध्ये त्यांचे पती हरिभक्तपरायण श्री सदाशिव भिकाजी चव्हाणके असतील, त्याच पद्धतीनं त्यांचे चिरंजीव श्री रामदास सदाशिव चव्हाणके असतील, श्री भानुदास सदाशिव चव्हाणके असतील, श्री दत्तू सदाशिव चव्हाणके असतील, त्याच पद्धतीनं त्यांच्या कन्या श्रीमती शकुंतला जयराम तास्कर असेल, त्याच पद्धतीनं त्यांच्या सुनबाई सो झुंबरबाई रामदास चव्हाणके असतील, सो ताराबाई भानुदास चव्हाणके असतील, सो कांचन दत्तू चव्हाणके असतील. आणि या लहानूबाईंचा या मातोश्रींचा भरभरून असणारा हा परिवार आणि मातोश्रींच्या ऋणातून मुक्त होण्याकरता हे पुण्य त्यांच्यापर्यंत पोचावं, ज्ञानदान अन्नदान
याकरता ही केलेली सगळी खटाटोप आणि त्यांच्या चिरंजीवांनी सुंदर असा हा आयोजन नियोजन या कार्यक्रमाचं ज्यांनी केलं, या त्यांच्या परिवाराकरता एकदा जोरदार सगळ्यांनी टाळी वाजवायची आहे. आणि या सोहळ्याकरता एकट्याचा नो हे खेळ बरं का, हा खेळ एकट्याचा नाही, म्हणून अनेक दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामध्ये सुंदर पद्धतीनं अनेक महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. हरिभक्तपरायण वाल्मिकजी महाराज हांडोरे असतील, त्याच पद्धतीनं आमचे जिवलग मित्र ज्यांनी सुंदर अशी चारुकेशी रागामध्ये गोड असं गायन केलं, उभ्या महाराष्ट्राला ज्यांनी आपल्या आवाजातून त्या ठिकाणी वेड लावून दिलेलं आहे, आदरणीय आमचे जिवलग कार्तिकजी महाराज शिंदे, अगदी गोड महाराजांचा आवाज आहे, त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवायची आहे. त्याच पद्धतीनं मृदंगावरती जे सुंदरसे साज करतायत, वय लहान आहे मात्र अगदी हातामध्ये गोडवा आहे, सुंदरता आहे, चपळता आहे, स्पष्टता आहे, आदरणीय आमचे एकनाथजी महाराज हांडोरे असतील, त्यांच्याकरता सुद्धा जोरदार टाळी वाजवायची आहे. गोड या ठिकाणी मृदंग वाजवतायत. त्याच पद्धतीनं अगदी वय लहान आहे पण सुंदर साज जे करतायत मृदुंगावरती निकम महाराज ना, डबल डबल नाव आलंय ना, एकनाथ महाराज निकम महाराज असं नाव आलंय. दादाचं नाव काय? साई महाराज. साई महाराज. साई महाराजांकरता सुद्धा जोरदार टाळी वाजवा. त्याच पद्धतीनं हरिभक्तपरायण सौरभ महाराज गरड असतील, साऊंड सिस्टीम अगदी गोड पद्धतीनं आदिनाथ साऊंड सिस्टीम डोंगरगाव, दादा तुम्हाला देखील मनापासून वंदन करतो. हार्मोनियमवरती गोड अशी साथ करतायत, आदरणीय बाबांनाही मनापासून वंदन. सर्वच महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे, सगळ्यांना मनापासून वंदन करतो. या सेवेकरता उपस्थित असणारी सर्वच गुणीजन मंडळी सगळ्यांना मनापासून वंदन. हरिभक्तपरायण वसंत महाराज नरोटे असतील, साई महाराज असतील, चंद्रभान महाराज असतील, सर्वांना मनापासून वंदन करतो. राहिलेल्या वेळामध्ये गोड असं चिंतन करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. या सेवेकरता उपस्थित असणारे या ठिकाणी ज्येष्ठ श्रेष्ठ वर्ग असतील, माता भगिनी असतील, सर्वच पाहुणे मंडळी असतील, या चव्हाणके परिवारावरती प्रेम करणारी सर्वच आप्तेष्ट मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांना मनापासून वंदन करतो. या परिवाराची भेटगाठ आणि या कार्यक्रमाचं ज्यांच्यामुळं आमंत्रण आमच्यापर्यंत पोहोचलं, ज्यांच्यामुळं ही सेवा आमच्यापर्यंत पोहोचली, आदरणीय आमचे रवी महाराज बर्गे असतील, महाराजांना देखील मनापासून वंदन करतो. आमच्यासोबत आलेले आमच्या कुंभारी गावचे एक भजनी आणि आमचे परमस्नेही असणारे आमचे बाळूभाऊ दळवी, तेही या ठिकाणी उपस्थित आहे. आणि सुंदर पद्धतीने या परिवाराचा हा सोहळा यूट्यूबवरती तुम्हाला बघायला मिळणार आहे. या ठिकाणी यूट्यूबचं चॅनलही या ठिकाणी आलं आहे. त्या चॅनलचं नाव ऋतिक दादा हरिकथा या चॅनलचं नाव आहे. यूट्यूबवरती जाऊन या कार्यक्रमाचा हा सोहळा आजच नाही, उद्याच नाही, इथून पुढं कधी जा आणि यूट्यूबला हा सोहळा बघता येईल. गोड पद्धतीनं सगळ्यांना मनापासून वंदन करतो. राहिलेल्या वेळामध्ये गोड असं चिंतन करायचं मायबाप. मग काय करायचं तर सगळ्यांनी सर्वांगाचे कान करून कीर्तन का विठाला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा घेतलाय आणि जगद्गुरु तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून शेवट कसा करावा हे सांगताय बरं का. शेवट प्रत्येकाचा कसा झाला पाहिजे. पहिली गोष्ट आपण शेवट शब्द बघू. शेवट हा शब्द जर आपण बघितला तर शेवट हा शब्द प्रत्येकाच्या जीवनामध्ये म्हणजे एखाद्या गोष्टीला सुरुवात झाली महाराज की त्या गोष्टीचा शेवट हा ठरलेला आहे. एखाद्या गोष्टीचं उगम झालं त्या गोष्टीचा शेवट ठरलेला आहे. एखाद्या गोष्टीची सुरुवात झाली त्या गोष्टीचा शेवट हा ठरलेला आहे. प्रत्येक गोष्टीला शेवट आहे. शेवट हा प्रत्येकाचा ठरलेला आहे. आमच्या ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. दुसऱ्या अध्यायामध्ये 159 क्रमांकाची ओवी ज्ञानोबराय घेतात आणि आपल्या सगळ्यांना सांगतात शेवट कसा असतं. उपजे ते नासे नासिले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. काय म्हटले ज्ञानोबराय. उपजे ते नासे नासिले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जन्माला आलं की मरावं लागतं महाराज. जन्माला आलं की मरावं लागतं. ज्ञानोबरायांनी सांगितलं उपजे ते नासे. ज्याचा ज्याचा जन्म या मृत्यू लोकामध्ये झालाय
त्या प्रत्येकाला जावं लागणार. तो श्रीमंत असू द्या, गरीब असू द्या, त्याचा किती मोठा वशिला असू द्या, त्याच्याकडे ताकद असू द्या, बलाढ्य असू द्या, पण मृत्यूच्या बाबतीत ताकदही चालत नाही, मृत्यूच्या बाबतीत संपत्तीही चालत नाही, मृत्यूच्या बाबतीत सत्ताही चालत नाही, मृत्यूच्या बाबतीत वशिला सुद्धा चालत नाही. तुम्ही म्हणताल महाराज आमच्याकडे एवढी एवढी संपत्ती आहे, मग संपत्तीच्या बळावरती मृत्यूवरती विजय मिळवता येत नाही. आमच्या संतांनी कुठल्याच श्रीमंत गृहस्थाचं वर्णन केलं नाही, एका श्रीमंत गृहस्थाचं वर्णन केलं. महाराज किती श्रीमंत होता ऐका. लंके माझी घरे किती सांगत असे संख्या 80-83, 5 लक्ष घरे पाषाणाची येथे, 7 लक्ष घरे विटाळ मध्ये, कोटी घरे काशाळ तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगते कवडी गेली नाही. थोडा बेस राहू दे दादा. किती संपत्ती होती, महिला मंडळ किती होती, विटाची घरं जाऊ द्या, दगडाचे घरं जाऊ द्या, मातीचे घरं जाऊ द्या, तांब्याचे जाऊ द्या, पितळाचे जाऊ द्या, शुद्ध 100 नम्री सोन्याचे 7 कोटी घरं होते. किती आपली तोळी 2 तोळे कुठं राहिलं. एवढा श्रीमंत राजा रावण, पण राजा रावणाला सुद्धा जावं लागलं मायबाप. येथ नाही ऊर जय हो क्या बात. आले अवतार, येथ नाही ऊर आले अवतार. येत नाही ऊर आले अवतार, येत नाही ऊर आले अवतार. येथ नाही ऊर आले अवतार, येथ नाही ऊर आले अवतार. येत नाही ऊर आले अवतार, येत नाही ऊर आले अवतार. येरते पामर जीवा कीती, येरते पामर जीवा कीती. येत नाही ऊर आले अवतार, येत नाही ऊर आले अवतार. येत नाही ऊर आले अवतार, येत नाही ऊर आले अवतार. येत नाही ऊर आले अवतार, येत नाही ऊर आले अवतार. येत नाही ऊर आले अवतार, येत नाही ऊर आले गोड प्रमाण महाराजांनी दिलं की या मृत्यू लोकात राजा रावणासारखं काय, पण येत नाही उर आले अवतार, येत नाही उर आले अवतार. राजा लोकांचं सोडून द्या हो, ज्या देवादिकांनी अवतार घेतला त्या देवादिकांना सुद्धा जावं लागलं. येत नाही उरू आले अवतार. येरते पामर जीव किती, 9 भीमर गये, 10 भीमर गये, मर गये 188. 33 कोटी देवता मर गए, बड़े काल की फांसी. 33 कोटी देवता मर गए, बड़े काल की फांसी. भीमर गए, 10 भीमर गए, मर गए 188. 33 कोटी देवता मर गए, बड़े काल की फांसी. 33 कोटी देवता मर गए, बड़े काल की फांसी. 9 भी मर गए, 10 भी मर गए 188. 33 कोटी देवता मर गए, पडी काल की फाशी. देवादिकांना सुद्धा जावं लागलं, ऋषी मुनींना संतांना प्रत्येकाला जावं लागतं.
पीर मर गए, पैगंबर मर गए, मर गए जिंदा जोगी, जपी तपी सन्यासी मर गए हकीम रोगी. सांगण्याचं तात्पर्य एकच, देवादिकांना सुद्धा जावं लागतं, ऋषी मुनींना जावं लागतं, पीरांना फकीरांना जावं लागतं. एक दिवस जो कीर्तन करतोय त्याला सुद्धा जावं लागणार. एक दिवस जे टाळ घेऊन उभे यांना सुद्धा जावं लागणार. एक दिवस जे पखवाद वाजवतायत त्यांना सुद्धा बाबा जावं लागणार. एक दिवस जे साऊंड ऑपरेटिंग करतायत त्यांना सुद्धा जावं लागणार. आणि तुम्हाला इथं राहायचंय का? याच्या कपाय त्याच्या कपाय त्याच्या कपाय, आपली सुद्धा लिस्ट महाराजांनी सांगितली. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. टाळ 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 हा. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. देखत देखत ना तो पंतो, ओ देखत देखत ना तू पंतो, तो ही पैसा. देखत देखत ना तू पंतो, तो ही पैसा झाला. कोण कोण गेलं? महिला मंडळ. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. देखत 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 ना तू पंतु, तो ही तैसा झाला. देखत देखत ना तू पंतु, तो ही तैसा झाला. मग जायचं जर प्रत्येकाला तर संत आपल्याला जाग करतात. काय म्हणतात? उठा उठा जागा रे, पाठी बयाल मोठे, उठा उठा जागा रे, पाठी बयाल मोठे. उठा उठा जागा रे, पाठी बयाल मोठे. उठा उठा जागा रे, पाठी बयाल मोठे. प्रत्येकाचा मृत्यू हा ठरलेला आहे, प्रत्येकाचा शेवट हा ठरलेला आहे. प्रत्येकाला जावं लागणार. पण जात असताना या मृत्यू लोकामध्ये जर योग्य कर्म केले तर निश्चित पद्धतीनं आपण कीर्तिरूपानं जिवंत राहू शकतो. महाराज ज्ञानोबारायांनी सांगितलं, उपजे ते नासे, पण पुढं ज्ञानोबाराय म्हणतात, नासिले ते पुनरपी दिसे. आता याचा काय संभ्रम लावायचा? ऐका. नासिले ते पुनरपी दिसे, जन्माला यावं लागलं, मग मरणं हे प्रत्येकाचं ठरलंय. तुम्ही म्हणताल महाराज हे तर ठीक आहे, पण मेल्यानंतर पुढं जन्माला यायचं हे कसं काय? ऐका. त्याच्याकरता शास्त्रानं 2 कारण सांगितले बाबा. कुठले कुठले कारण? पहिलं कारण सांगितलं कर्म कर्म कर्म. या मृत्यू लोकामध्ये कर्मप्रधान हे जीवन आहे. कसं जीवन आहे? कर्मप्रधान. इथं कर्माला खूप मोठं प्राधान्य आहे. योग्य कर्म असेल आणि तिन्ही देव जरी आपल्या विरोधामध्ये आले ना, ब्रह्म विष्णू महेश तिन्ही देव जरी आपल्या विरोधामध्ये आले ना, आपलं कर्म चांगलं असेल तर आपल्या केसालाही धक्का लागू शकत नाही. पण आपले कर्म जर वाईट असेल आणि तिन्ही देव जरी आपल्या बाजूने असतील तरी आपलं रक्षण कोणी करू शकत नाही. म्हणून कर्म जर या मृत्यू लोकामध्ये कर्म शिल्लक राहिलं तर महाराज म्हणतात ते कर्म फेडण्याकरता केले कर्म झाले, त्याची भोग आले. केले कर्म झाले, त्याची भोग आले. आले उपजले मेले किती
ऐसे किती उपजलेले ऐसे किती गेले कर्म घावे त्याची भोगाले केले कर्म त्याची भोगाले उपजलेले ऐसे किती उपजलेले ऐसे किती केले कर्म झाले त्याची भोग आले उपजले मेले ऐसे किती. कर्माला खूप मोठं प्राधान्य आहे. योग्य कर्म केले तर त्याचं फळही चांगलं मिळणार आहे, वाईट कर्म केले तर त्याचं फळही वाईट मिळणार. तुम्ही म्हणताल महाराज कसं काय, आमच्या गावामध्ये चांगले कर्म ज्यांनी केले त्यांनाही तिथंच नेलं. कुठं? माझी भाषा कळते ना. आमच्या इकडे कुंभारीला मेल्यानंतर माणसं चालतात, इकडे कसं काय तसंच आहे का? माझी भाषा कळते मग तुम्हाला. हां 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 काय चालू होतं आपलं? हां, आपल्या गावातली माणसं तुम्ही म्हणताल महाराज चांगली माणसं मेले तरी तिथंच नेले जातं. कुठं? स्मशानभूमीमध्ये. आणि वाईट मेले तरी तिथंच नेले जाते. मग चांगलं वागलं तर आम्हाला फायदा सांगा, कारण आज मृत्यू लोकांमध्ये या कलियुगामध्ये फायद्याशिवाय काही चालत नाही. जिकडं फायदा तिकडंच माणसं पाहतात. फायदा फायदा फायदा, काही फायदा आहे का आमच्याकडे? मग फायदा म्हटल्यानंतर फायदा आहे. काय फायदा आहे? योग्य कर्माचा फायदा आहे आणि वाईट कर्माचा तोटा सुद्धा आहे. मायबाप, काय तोटा आहे काय फायदा आहे? फायदा सांगितला महाराजांनी आणि तोटा सांगितला. महाभारत बघा, महाभारत. तुम्हाला सगळ्यांना महाभारत माहित आहे. महाभारतामध्ये दोन त्या ठिकाणी पात्र आपल्याला बघायला मिळतात. एक पात्र आहे पांडवांचं, एक पात्र आहे कौरवांचं. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, पांडवांचे कर्म कसे होते हो? येऊ का मी चहा पिऊन? पांडवांचे कर्म कसे होते बाबा? शुद्ध होते. वा, चांगले कर्म होते. आणि कौरवांचे वाईट कर्म होते. तुम्ही म्हणताल महाराज कौरवही गेले पांडवही गेले, याचा तोटा फायदा काही झाला का? मग झाला ना. आमच्या कबीर महाराजांनी सांगितलं, कौरव पांडव दोनो भाई हो. कौरव कौरव पांडव दोनों भाई, एक सच्चा एक झूठा. कौरव पांडव दोनों भाई, एक सच्चा एक झूठा. सच्चा तो सच्चा तो वैकुंठ जावे, झूठा नरक में बेटा. कळालं का तुम्हाला? सच्चा तो वैकुंठ जावे, झूठा नरक में बेटा. सच्ची बात कबीर जी की, निंदा मत करना किसकी. सच्ची बात कबीर जी की, निंदा मत करना किसकी. बात कबीर जी की, निंदा मत करना किसकी. सच्ची बात कबीर जी की, निंदा मत करना. सच्ची बात कबीर जी की, निंदा मत करना किसकी. कर्म प्रधान जीवन आहे. कर्म जर योग्य असेल तर फळही आपल्याला चांगले मिळणार आहे दादांनो. कर्म जर वाईट असेल तर तोटा सुद्धा आपल्याला मिळणार आहे. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे जाचे कर्म तैसे फळ
दे तुरे ईश्वर जैसे जाचे कर्म तैसे फळ दे तुरे ईश्वर कर्मप्रधान जीवन आहे जशी कर्म कराल तशा त्या पद्धतीने आपल्याला फळ मिळणार आहे मग या मृत्यू लोकांमध्ये जर कर्म शिल्लक राहिलं तर महाराज म्हणतात पुन्हा जन्माला यावं लागतं दुसरं कारण शास्त्रानं सांगितलं वासना 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 जर अंतकाळाच्या समयामध्ये एखाद्या ठिकाणी गुंतली तर त्या वासनेच्या आहारी गेल्यानंतर पुन्हा जन्माला यावं लागतं दोन कारण सांगितले आणि म्हणून ज्ञानोबराय म्हणतात उपजे ते नासे नासिले ते पुनरपी दिसे मग कुठपर्यंत हे येणं झालं चालू राहणार आहे ज्ञानोबरायांनी या ओवीच्या माध्यमातून शेवटच्या टप्प्यामध्ये एक दृष्टांत दिला काय दृष्टांत दिला हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा मला सांगा पुरुष मंडळी महिला मंडळी आता जर वेळ आपल्याला बघायची असेल आपण कशात बघतो घड्याळामध्ये बघतो मोबाईलमध्ये बघतो पण पूर्वीचा काळ असा होता की पूर्वीच्या काळी घटिका यंत्र असायचं म्हणजे नेमकं काय आपण आता घरामध्ये शोपीस मध्ये ठेवतो बघा असं जोडलेलं काचेचं भांडं असतं आणि त्या जोडलेल्या काचेच्या भांड्यामध्ये वरच्या बाजूने रेती असते ते भांडं असं ठेवलं की वरच्या भांड्यातली रेती हळूहळू हळू करून खालच्या भांड्यामध्ये येते त्याच्यावरती वेळ ठरला जातो आणि हे भांड्याचं दृष्टांत ज्ञानोबराय का देतात तर त्या भांड्यामध्ये वरच्या बाजूने रेती टाकलेली आहे आणि ती रेती हळूहळू हळूहळू करून खालच्या भांड्यामध्ये येते आता वरचं भांड काय झालं रिकामं झालं आता काय करायचं काय नाही ते भांड पकडायचं आणि पुन्हा उलट करून ठेवायचं आता कुठे गेली रेती कुठे गेली बाबा वरती गेली आता पुन्हा वरती गेल्यानंतर पुन्हा ती रेती हळूहळू हळूहळू करून खालच्या भांड्यामध्ये येणार पुन्हा वरचं भांड रिकामं झालं मग आता काय करायचं पुन्हा भांड पकडायचं पुन्हा उलट करून ठेवायचं कुठपर्यंत चालू राहणार महाराज आपलं कीर्तनही होईल सत्कारही होईल पंक्तीही बसतील जेवणही होईल घरी जाऊन गुरांचा शेणकुरही होईल दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळी करून आपण आपल्या कामालाही लागू पण घटिका यंत्र फिरण्याचं थांबणार नाही ज्ञानोबराय हा दृष्टांत या करता देतात की जसं ते घटिका यंत्र फिरण्याचं थांबणार नाही तसंच या जन्म मृत्यूचं आहे पुनरपि जनन पुनरपि मरणम पुनरपि जनन पुनरपि मरण पुनरपि जननी जठरे शयन यह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे भज गोविंद भज गोविंद भज मग जर शेवट गोड करून घ्यायचा असेल तर संतांनी आपल्या जीवनामध्ये ज्या मार्गाने संत चालले तो मार्ग दाखवला मार्ग दावुनी गेले आधी दयानिधी संत तेनेची पंते चालू जाता नपडे गुंदा गोटे काही या जगाला काय आवडतं हे करण्यापेक्षा या विश्वाचा मालक या विश्वाचा चालक हे विश्व ज्याच्या ताब्यामध्ये ज्याच्याकडे कर्तुम कर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहेत संपूर्ण ब्रह्मांडाचा जो धनी आहे त्याला जे आवडतं ते आपण केलं पाहिजे काय आवडतं हो त्याला आमच्या संतांनी सांगितलं आवडे देवासी काय का प्रकार आवडे देवासी काय का प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन नामाचा उच्चार रात्रंदिन नामाचा उच्चार
जोरदार टाळी वाजवा सगळ्यांनी. काय आवडतं देवाला? नामाचा उच्चार रात्रंदिवस आवडे देवासी तो ऐका प्रकार. त्याचं नाव घेतलेलं त्याला आवडतं महाराज. आणखी काय आवडतं? पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये असावी हे विश्वाच्या मालकाला आवडतं. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळशी माळ गोपी चंदन टिळा हृदये कळवळा वैष्णवांच्या हृदये कळवळा वैष्णवांच्या आवडे देवासी तू ऐका प्रकार. त्याचं नाव घेतलेलं त्याला आवडतं. पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घातलेली त्याला आवडते. आपल्या वारकऱ्यांविषयी असलेलं प्रेम त्याला आवडतं. आणि जे देवाला आवडतं मायबाप ते आपण केलं पाहिजे. शेवट जर गोड करून घ्यायचं असेल तर या समाजाला काय आवडतं त्यापेक्षा देवाला काय आवडतं हे फार महत्वाचं आहे. देवाला त्याचं नामचिंतन आवडतं. आणि आमच्या ज्ञानोबारायांनी, तुकोबारायांनी, नाथबाबांनी, आमच्या मीराबाईंनी, आमच्या जनाबाई महाराजांनी, प्रत्येक संतांनी तेच केलं महाराज. दिन रजनी हाची तंदा गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे दिनारदनी हाती दंडा गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे गोविंदाचे हाती दंडा गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे. आमचे दुखोबर आहेत तर रात्र असू द्या, दिवस असू द्या, कुठली वेळ असू द्या, एका हातामध्ये विणा घेतलेला आहे. शेवट कसा गोड होतो ऐका बरं. एका हातामध्ये विणा आहे मायबाप, एका हातामध्ये चिपळ्या आहे. या विश्वाचा मालक, या विश्वाचा चालक, हे विश्व ज्याच्या ताब्यामध्ये आहे, ब्रह्मांड संपूर्ण ज्याच्या ताब्यामध्ये, तो विश्वाचा मालक प्रथमेश पांडुरंग परमात्मा. आणि त्याचं एवढं गोड भजन आमचे तुकोबाराय करायचे. अंतकरणापासून त्या भगवंताचं नामचिंतन करायचे. श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल. अंतकरणापासून. किती अंतकरणापासून ऐका. नाद पांडुरंग टाळ मृदंगाचं गाणं जीव हरिनाम देह झाला वृंदावन. नाद पांडुरंग टाळ मृदंगाचं गाणं जीव हरिनाम देह झाला वृंदावन. सखा गण गोत तुरे तुझ पंच प्राण माऊलीची माया मन आभाळा समान हो. भेटी चालला रे लागला लागला भेटी चालला रे लागला लागला. विठ्ठला
शेवट जर गोड करून घ्यायचा असेल तर संतांचा शूरवीरांचा शेवट गोड झाला. पण कशानं गोड झाला? त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये नामचिंतन केलं, त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये योग्य ते कर्म केले आणि म्हणून त्यांचा शेवट गोड झाला. ओ नाद पांडुरंग टाळ मृदंगाच गाण, जीव हरी नाम देह झाला वृंदावन. नाद पांडुरंग टाळ मृदंगाच गाण, वा जीव हरी नाम देह झाला वृंदावन. सखा गण गोत तुरे तुझ पंच प्राण, माऊलीची माया म्हण आभाळा समान हो. भेटी चालला रे लागला लागला, भेटी चालला रे लागला लागला. विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या माझ्या विठ्ठला विठ्ठला भक्ती वाहते उरात जशी वाहे चंद्रभागा, कधी चुकली ना वारी ऐसा जोडला से धागा. भेटी चालला रे लागला लागला. असं गोड भजन तुकोबरायांनी केलं, असं गोड भजन आमच्या ज्ञानोबरायांनी केलं, असं गोड भजन आमच्या जनाबाई महाराजांनी केलं, असं गोड भजन आमच्या मीराबाई महाराजांनी केलं, असं गोड भजन आमच्या नाथ महाराजांनी केलं. आणि त्यांनी हे गोड भजन केलं, योग्य कर्म केले, म्हणून शेवट कसा झाला आमचे तुकोबराय म्हणतात अभंगाच्या प्रथम चरणामध्ये.
बहू गोड झाला माझा बहू गोड झाला माझा बहू गोड झाला एकदा जोरदार टाळी द्या. वा वा वा. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. पण हे म्हणण्याकरता तुकोबरायांनी त्यांच्या जीवनामध्ये नामचिंतन केलं, अंतकरणापासून भगवंतावरती प्रेम केलं. भगवंताला सत्ता आवडत नाही, भगवंताला पैसा आवडत नाही, भगवंताला काहीच लागत नाही. भगवंताला अंतकरणामधला शुद्ध भाव आवडतो. काही न लगे का बालकी कारण काही न लगे का बालकी कारण काही न लगे भावाची कारण काही न लगे भावाची कारण करिता भरवारी दुरावती दोरी करिता भरवारी दुरावती दोरी तुका मने आला विठोबाची तुका मने आला विठोबाची करिता भरवारी दुरावती दोरी करिता भरवारी दुरावती जोरदार टाळी वाजवा. कमी बॉल मध्ये जास्त रन, 3 प्रमाण दिले महाराजांनी. अंतरीची घेतो गोडी पाही जोडी भावाची शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव तयाला. काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आण विठोबाची. त्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो की देवाला दुसरं तिसरं काही लागत नाही. मग काय लागतं? अंतकरणामधला शुद्ध भाव लागतो. तो शुद्ध भाव जर असेल तर भगवान परमात्मा कुठलाही भक्त असू द्या त्या भक्ताचं काम करतो. निचातला नीच जरी भक्त असेल तरी महाराज म्हणतात साधावया भक्ती काज नाही लाज धरीत ऐसी यासी शरण जावे शक्ती जीवे नवंचित. रक्ताच्या नात्यापेक्षा सुद्धा या विश्वाच्या मालकाला अंतकरण ज्याचं शुद्ध आहे ना ते नातं खूप महत्वाचं वाटतं महाराज. बघा तुमच्या सगळ्यांच्या समोर प्रसंग ठेवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या सख्या बहिणीचं नाव काय हो? महिला मंडळ तुम्ही सांगा सगळ्यांनी. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या सख्या बहिणीचं नाव धरायच्या का पंक्ती? काय आहे? सुभद्रा सुभद्रा सुभद्रा. आणि मानलेल्या वहिनीचं बर बर द्रौपदी द्रौपदी. मला सांगा विश्वाच्या मालकाचं सगळ्यात जास्त प्रेम द्रौपदीवरती होतं की सुभद्रेवरती होतं? कुणावरती होतं? द्रौपदीवरती. का होतं हो? अंतकरणामध्ये शुद्ध भाव होता. काय केलं होतं द्रौपदीनं? ऐका थोडा आवाज द्या दादा याला. भर जरी ग पितांबर दिला फाडून
द्रौपदीशी बंधू शोभे नारायण भरजरी ग प्रीतांबर दिला फाडून द्रौपदीशी बंधू शोभे नारायण सुभद्रा कृष्णाच्या पाठची बहीण सुभद्रा कृष्णाच्या पाठची बहीण विचाराया गेले नारद म्हणून विचाराया गेले नारद म्हणून बोट श्रीहरीचे कापली ग बाई काय विचारायला गेले ऐका एक टाळा बारीक असा बोट श्रीहरीचे कापली ग बाई बांधाया चिंदी लवकर देई सुभद्रा बोलली सुभद्रा बोलली शालू मी पैठणी फाडून का देऊ चिंधी तुम्हास मी पाटची बहीण झाली वैरीन पाटची बहीण झाली वैरीन द्रौपदीशी बंधू शोभे नारायण द्रौपदीशी बंधू शोभे नारायण आता ऐका द्रौपदी काय म्हणते विश्वाच्या मालकाला द्रौपदी बोलली हरीची मी कोण द्रौपदी बोलली हरीची मी कोण परी मला त्याने मानली बहीण परी मला त्याने मानली बहीण काळजाची चिंदी काढून देईन काळजाची चिंदी काढून देईन एवढे तयाचे माझ्यावरी दिन एवढे तयाचे माझ्यावरी दिन बर जरी ग पितांबर दिला फाडून भर जरी ग पितांबर दिला फाडून द्रौपदीशी बंधू शोभे नारायण द्रौपदीशी बंधू शोभे नारायण द्रौपदीशी बंधू शोभे नारायण 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 त्या द्रौपदी मातेच्या अंतकरणामधला भाव देवाला प्रिय होता त्या द्रौपदीनं भरजरी असणारा शालू फाडून विश्वाच्या मालकाला दिला बास दुसरं तिसरं विश्वाच्या मालकाला काय नकोय त्याला अंतकरणामधला शुद्ध भाव पाहिजे शुद्ध भावानं त्याची भक्ती केली तर शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला पण संतांचा शेवट कधी गोड झाला एक त्याचं नामचिंतन घेतल्यानंतर दोन त्याच्या भेटीला गेल्यानंतर मग भेट घेण्याकरता कुठं जावं लागतं तर वारकऱ्यांचं जे माहेर आहे ना त्या माहेराला जावं लागतं जसं वारकरी माहेराला जातात एखादी महिला आपल्या माहेराला जाते माहेराला गेल्यानंतर कोण कोण भेटतं हो आई भेटते वडील भेटतात बहीण भेटते भाऊ भेटतो तसंच आम्हा वारकऱ्यांचं आहे पंढरपूर म्हणजे आमचं माहेर आहे माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी आहे भिवरेच्या तीरी आहे 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 भिवरेच्या तीरी आए बेवरेच्या तीरी आए बेवरेच्या तीरी आए बेवरेच्या मायबाप जशी एखादी लेक आपल्या माहेराला जाते माहेराला गेल्यानंतर तिचा भाऊ भेटतो बहीण भेटते वडील भेटतात आई भेटते
तसंच आम्हा वारकऱ्यांचं आहे. आमचं माहेर हे पंढरपूर, पण पंढरपूरला गेल्यानंतर मग आमचे वडील कोण? ओ बाप आणि आई, बाप आणि आई, माझे विठ्ठल रखुमाई, माझे विठ्ठल रखुमाई, माझे विठ्ठल, माझे विठ्ठल, माझे विठ्ठल, माझे विठ्ठल रखुमाई. ओ माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भेवरेच्या तिथे, आहे भेवरेच्या तिथे, आहे भेवरेच्या तिथे. बरं बाप आमचा पांडुरंग आहे, आई आमची रुक्मिणी माता आहे. मग बहीण कोण? आय माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, करीत से पाप भंगा, करीत से पाप भंगा. बहीण माझी चंद्रभागा आहे. आता भाऊ कोण? पुंडलिक राहे बंधू, पुंडलिक राहे बंधू, त्याची ख्याती काय सा, त्याची ख्याती काय सा, त्याची ख्याती काय सा. ओ माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे 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 भेवरेच्या तिथे, आहे आहे भेवरेच्या तिथे, आहे भेवरेच्या तिथे, भेवरेच्या तिथे. भेवरेच्या तिथे. या माहेराला गेल्यानंतर भगवान परमात्म्याची भेट होणार आणि मग आमचा शेवट होणार अभंगाच्या दुसऱ्याच्या. आलो निजाच्या माहेरा, वा वा. आलो निजाच्या माहेरा, 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 आलो निजाच्या माहेरा. बेटी रखुमाईच्या वरा, बेटी रखुमाईच्या वरा, बेटी रखुमाईच्या वरा, बेटी रखुमाईच्या वरा. ओ बेटी रखुमाईच्या वरा, बेटी रखुमाईच्या वरा, बेटी रखुमाईच्या वरा, बेटी रखुमाईच्या वरा. आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा. आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहिरा, बेटी रखुमाईच्या वरा. भगवंताला भेटलो, आईला भेटलो, परिहार झाला अवघा दुःखाच्या मागीला. आलो निजाच्या माहिरा, बेटी रखुमाईच्या वरा. ही वाणी विश्वाच्या मालकाला समर्पित झाली. तुका म्हणे वाणी
गेली आता घेऊ धणी आलो निजाच्या माहिरा भेटी रखुमाईच्या वरा. एकदा मोठ्या प्रेमानं सगळ्यांनी दोन्ही हात वर करा. पुरुष मंडळी, महिला मंडळी, ज्यांना ज्यांना देवानं हात दिलेले सगळ्यांनी वर करा. केले का? माझ्यासोबत सगळ्यांनी एक टाळी वाजवायची, सगळ्यांची सोबत वाजली पाहिजे. एक टाळी टाळी हा. हरी जय जय, हरी जय जय, विठोबा रखुमाई जय जय, विठोबा रखुमाई. हरी जय जय, हरी जय 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 विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. हरी जय जय, हरी जय जय, हरी जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. हरी जय जय, हरी जय 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 विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. हरी जय जय, हरी जय जय, हरी जय जय, हरी जय जय. जय जय हरी जय जय, हरी जय जय, हरी जय जय. हरी जय जय जय, हरी जय जय जय, हरी जय जय जय, जय जय जय. हरी जय जय जय, हरी जय जय जय, हरी जय जय जय, हरी जय जय जय. जय 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 जय, हरी जय 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 जय. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. आज या चव्हाणकी परिवारातून या मातोश्री आज निघून गेलेल्या आहेत. 1 वर्ष पूर्ण होत आहे. आज त्यांचा श्राद्धाचा दिवस आहे, आज त्यांचा पुण्यस्मरणाचा दिवस आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही माणसं असे असतात की जे गेल्यानंतर निश्चितच त्या परिवारावरती एक संकट कोसळतं, एक पोकळी निर्माण होते. हक्काचा माणूस आपल्या घरातून जातो. आणि मृत्यू लोकामध्ये हे 2 व्यक्ती आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचे सांगितले. व्यक्ती नाही तर आमचं शास्त्र ज्यांना देवच संबोधतं, एक म्हणजे आई आणि एक म्हणजे वडील. हे 2 व्यक्ती, हे 2 देवता आपल्या जीवनातून गेले की मायबाप निश्चित त्या परिवारावरती खूप मोठं संकट कोसळतं. आणि म्हणून आज या परिवारातून ह्या मातोश्री निघून गेलेल्या आहेत. महाराज, मी कीर्तनाच्या माध्यमातून, गायनाच्या माध्यमातून कितीही तुम्हाला आई सांगितली, किती तुम्हाला वडील सांगितले, तरी पण प्रत्येकानं आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये जेव्हा आपला जन्म झाला तेव्हापासून तर जोपर्यंत आपले आई वडील आपल्या सोबत आहे, बस एवढ्या प्रवासामध्ये आपल्या आईनं आपल्याकरता काय केलं आणि आपल्या वडिलांनी आपल्याकरता काय केलं याचा विचार करायचा. आणि मग आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल की आपल्या आईनं आपल्याकरता किती किती कष्ट घेतले. महाराज, जेव्हा आपण आईच्या उदरात होतो तेव्हापासूनच जी आई आपला विचार करायला लागली आणि स्वतःचा विचार सोडून दिला, अशा मातोश्री प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपल्या आईचा अधिकार फार मोठा आहे. महाराज, विठाला 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 विठ्ठल 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 हाला 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 हाला. बाबांना देखील मनापासून वंदन करतो. प्रत्येकाच्या जीवनामध्ये आई फार महत्वाची, वडील फार महत्वाचे. एवढे उपकार आईचे आपल्या जीवनामध्ये आहे. किती उपकार करते आई हो. ऐका, या परिवाराकरता, या मुलाबाळांकरता जर आपण यांचं जीवन बघितलं तर आपल्या या महाराष्ट्रामध्ये शेती हा पहिला व्यवसाय. आणि शेती करता करता मायबाप, आपली आई सकाळी आपल्या मुलाचं आवरून देते, शेतामध्ये जाते, दिवसभर काबाड कष्ट करते. काबाड कष्ट केल्यानंतर घरी आल्यानंतर या परिवाराचा स्वयंपाक करते, परिवाराचं संगोपन करते. नाही 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 म्हटलं तरी एक चाक, महत्वाचं चाक म्हणजे आपल्या घरातील आई आहे. महाराज,
किती कष्ट करते, आपल्या मुलावरती किती प्रेम करते, आपल्या मुलाकरता किती कष्ट घेते आणि आपल्या मुलावरती त्या आईचे किती उपकार आहेत. ऐका सगळ्यांनी. आई ग थोर तुझे उपकार, आई ग थोर तुझे उपकार, नव महिन्यात 9 दिवसांनी, 9 महिन्यात 9 दिवसांनी केले कृतार्थ जन्म देऊनी. काय अधिकार आहे बघा आईचा. 9 महिन्यात 9 दिवसांनी केले कृतार्थ जन्म देऊनी. देवने तोर मला संस्कार, देवनी तोर मला संस्कार, आई ग तोर तुझे उपकार, आई ग तोर तुझे उपकार. विश्वाचा मालक सुद्धा या मृत्यूलोकामध्ये कुणा करता आला माहित आहे? त्या पुंडलिका करता. काय केलं होतं पुंडलिकानं? देवाची सेवा नाही, देवाची भक्ती नाही, मग काय केलं होतं? तर आई वडिलांची सेवा पुंडलिकानं केली. आणि विश्वाचा मालक आज योगी 28 विटेवरी उभा, वावांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा. हो, विश्वाचा मालक सुद्धा उभा आहे. म्हणून प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही करता नाही आलं तरी चालेल, आपल्या आईला आणि आपल्या वडिलांना दुसरं तिसरं काही नकोय, फक्त 2 प्रेमाचे शब्द त्यांच्यासोबत येता जाता बोला. आई बरी का तुझी तब्येत? आई कसं काय चाललंय? जेवण झालं का? काही गोळ्या औषध आणू का? वडिलांनाही तसंच. बास, त्यांना काहीच अपेक्षा नाही, त्यांना पैशाची अपेक्षा नाही, त्यांना कशाचीच अपेक्षा नाही. त्यांना फक्त आपल्या मुलांना आपल्यासोबत व्यवस्थित बोलावं, आपल्या मुलांना आपल्यावरती प्रेम करावं, बास एवढंच त्यांना पाहिजे. आणि म्हणून आई वडिलांची सेवा आपल्या जीवनामध्ये फार महत्त्वाची आहे. आणि या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर एक आई वडिलांना विसरला, एक विश्वाच्या मालकाची सेवा विसरला, 2 योग्य कर्म विसरला, तर येणारा काळ खूप भयानक आहे. कार्तिक महाराज, किती भयानक आहे? आमच्या नाथबाबांनी सांगितलं किती भयानक आहे येणारा काळ. हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल. ऐका, आमच्या नाथबाबांनी पिंगळ्याच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना सांगितलं येणारा काळ किती भयानक आहे. ऐका, आणि या पिंगळ्याची सुरुवात अशी आहे, वरल्या आळीला तुम्ही सावध राहावे, वरल्या आळीला, वरल्या आळीला तुम्ही सावध राहावे, वरल्या आळीला. पाटील बुवाला मग लावून सवे, पाटील बुवाला, पाटील बुवाला मग लावून सवे, पाटील बुवाला. चिठ्ठी येईल मग पडेल टावे, चिठ्ठी येईल मग पडेल टावे, चिठ्ठी येईल मग पडेल ठावे, चिठ्ठी येईल मग पडेल टावे. पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा, पिंगळा महाद्वारे, पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा, पिंगळा महाद्वारे, पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी.
येईल सरत शेवटी पा शेवटी पा बाळ बांधून येईल सरत शेवटी पा आमची काय बाजा येईल पिंगळा 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 महाद्वारी बोल बोली तो देख पिंगळा महाद्वारे माघारी बोल बोली तो देखा पिंगळा माघारी पिंगळा महाद्वारी बोल बोलो तो देखा पिंगळा महाद्वारी वर्धमान कोटी तुमचे वर्धमान कोटी वर्धमान कोटी तुमचे वर्धमान कोटी वर्धमान कोटी दादा वर्धमान कोटी वर्धमान कोटी दादा वर्धमान कोटी लतिकेने बोलू आम्ही वर्धमान कोटी बोलो आम्ही वर्तमान खोटे लतिकेने बोलू आम्ही वर्धमान कोटी बोलो आम्ही वर्तमान खोटे गागबाई पिंगा गागबाई पिंगा गागबाई पिंगा गागबाई पिंगा अवगा 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 दांगड धिंगागे अवगा दांगड धिंगागे अवगा दांगड धिंगागे अवगा दांगड धिंगागे अवगा ढाकड़ दिगाग अवगा ढाकड़ दिगाग अवगा ढाकड़ दिगाग अवगा ढाकड़ दिगाग करुणी उचीची हो करुणी उचीची प्रेम गाणी हृदया दान 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 मागायात आलं दान मागायात दान मागायात आलं दान मागायात आलं दान मागायास आलो दान मागायास दान मागायास आलो दान मागायास गुळ गुळा वाजती टाळ जण जण नागर चाळ गुलाबाची टाळ नागर टाळ तसं बड घ्या ग कोणे दत्ताचं दत्त बड घ्या ग कोणे कुंकू कुंकूच्या कोणी काळावण कुंकूच्या कोणी काळावण कुंकूच्या कोणी काळावण कुंकूच्या कोणी काळावणे कुंकू घ्या कोणी काळा मणी 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 अहम वाघ्या सोहम वाघ्या अहम वाघ्या अरे सोहम वाघ्या अहम वाघ्या सोहम वाघ्या प्रेम नगरा वारी सावध होणे भजने लागा देव करा कैवारी अहम वाघ्या सोहम वाघ्या प्रेम नगरा वारी सावध होणे भजने लागा देव करा कैवारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मग दुसरं येईल हे नाही ऐकलं. महाराज म्हणतात हे जरी नाही काल मग दुसरा येईल सरती शेवटी बा काळ बांधून येईल एका जनार्दनी आमचे काय बाजाईल ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ईश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ईश्वर माऊली या मातोश्रींच्या ऋणातून मुक्त होण्याकरता त्यांच्यापर्यंत हे पुण्य पोचावं याकरता या मातोश्रींच्या या चिरंजीवांनी गोड असा सोहळा या ठिकाणी केला. त्या चिरंजीवांकरता एकदा जोरदार टाळी वाजवायचे. या सेवेकरता उपस्थित असणारी सर्वच श्रोतृवर्ग, त्यामध्ये महिला मंडळ असतील, पुरुष वर्ग असतील, तरुण वर्ग असेल, सगळ्यांना मनापासून वंदन करतो. अगदी गोड आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला. श्री गुरु माऊली साऊंड, श्री गुरु साऊंड, त्यांना देखील मनापासून धन्यवाद. सर्व गुणीजन मंडळी, सर्व महाराज मंडळी सगळ्यांना मनापासून वंदन करतो, धन्यवाद देतो. या ठिकाणी आदरणीय जुराळे महाराज बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. बाबांना देखील मनापासून वंदन. त्याच पद्धतीनं आत्ताच मागे आपल्या या गावामध्ये आदरणीय आमचे शिवाजी सर बर्गे तेही या ठिकाणी उपस्थित आहे. सरांनाही देखील मनापासून वंदन. सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांना मनापासून वंदन करतो. आमच्यासोबत आलेले आमचे आदरणीय बाळासाहेब भाऊ दळवे असतील, पाहुण्यांचं काय नाव आहे?
त्यांना देखील मनापासून वंदन. साऊंड अगदी गोड आहे. ज्यांनी शूटिंग केली त्या दादांना देखील मनापासून वंदन करतो. मृदंगाचार्य महाराज असतील, सर्व गुणीजन मंडळी असतील, सगळ्यांना मनापासून वंदन. आणि या परिवाराच्या वतीनं ज्यांनी आमच्यापर्यंत हे आयोजन नियोजन पोचवलं, आदरणीय आमचे रवी भाऊ बर्गे असतील, त्यांना देखील मनापासून वंदन. सगळ्यांना मनापासून वंदन करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले पुढे वेडीवा पुढे उत्तरे नाही विचारिला अधिकार मेवा. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैठुरा. ज्ञानदेव तुकाराम तुकाराम तुकाराम. कुंडली कवलधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. 2 मिनिटं कोणी जागेवरती उठू नका.